नमस्कार, मी रिपोर्टरचा उपसंपादक शेख मजिद। आज आपण महाराष्ट्रातल्या राजकारणासंदर्भात एक व्हिडिओ बनवणार आहोत। लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत आणि या निवडणुका झाल्यानंतर अनेक तज्ज्ञ मंडळी वेगवेगळ्या पद्धतीचं विश्लेषण सुद्धा करत आहेत। महाराष्ट्रामध्ये महाआघाडी वर्चस्व निर्माण करण्यामध्ये यशस्वी ठरली। महायुती म्हणजेच एनडीएला महाराष्ट्रामध्ये कमी जागा मिळालेल्या आहेत। भाजपाने 45 जागा मिळेल असा दावा यापूर्वी केला होता निवडणुकीच्या पूर्वी, मात्र त्यांच्या दाव्यावर आणि त्यांच्या स्वप्नावर पूर्णतः पाणी फिरलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये प्रमुख नेते म्हणून शरद पवार यांचं नाव घेतलं जातं। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या 3 पक्षाची महाराष्ट्रामध्ये आघाडी होती। या तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन लोकसभा निवडणुका लढवल्या। या निवडणुकीमध्ये या तिन्ही पक्षाची सरशी राहिली, पण यात काही वेगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत, जेणेकरून त्याबाबत चर्चा होत आहे। शरद पवार यांचा पक्ष फुटल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्याकडे गेला आणि शरद पवार यांना नवीन चिन्ह घ्यावं लागलं। शरद पवार यांच्या गटाचं चिन्ह होतं तुतारीधारी माणूस आणि या चिन्हावर त्यांनी लोकसभेच्या निवडणुका लढवल्या। पवार गटाला 10 जागा आलेल्या होत्या आणि या 10 जागेपैकी 8 जागा शरदचंद्र पवार यांच्या गटाला आलेल्या आहेत। तर तुतारीधारी माणूस पवार गटाचा असल्यामुळं विरोधकांनी या ठिकाणी खेळी केली। जे अपक्ष उमेदवार उभे केलेले होते त्या अपक्ष उमेदवाराला पिपाणी हे चिन्ह निवडणूक विभागाने दिलं होतं। ट्राम्पेट ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, पिपाणी हे चिन्ह, आणि ही पिपाणी, या पिपाणीला अनेक मतदारसंघामध्ये चांगले मतदान पडलेलं आहे। जवळपास 4 लाखाच्या पुढं 10 मतदारसंघामध्ये पिपाणीला मतदान पडलेलं आहे। हे मतदान पडणं म्हणजे हे चुकीच्या पद्धतीने मतदान पडलेलं आहे। हे मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंच म्हणजे शरद पवार गटाचंच होतं, पण लोकांना तुतारी आणि पिपाणी यातला फरक कळला नाही, त्यामुळे अशा पद्धतीचं मतदान झालेलं आहे। बीड मतदारसंघामध्ये पिपाणीचे उमेदवार होते जे अशोक थोरात यांना 54,000 मतं पडलेले आहेत। बीड मतदारसंघातून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे विजयी झाले, तर भाजपाच्या पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला। बजरंग सोनवणे हे 6,500 मताने विजयी झालेले आहेत। दुसऱ्या मतदारसंघाचं आपण जर बघितलं तर दिंडोरी मतदारसंघातून शरद पवार गटाचे भास्कर भगरे 1,13,199 मतांनी विजयी झाले, मात्र या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार बाबू भगरे हे होते, त्यांचे चिन्ह पिपाणी होती, त्यांना 1,03,632 मते मिळाली। सातारा मतदारसंघातून पवार गटाचे शशिकांत शिंदे उभे होते, ते 32,779 मतांनी पराभूत झाले। अपक्ष उमेदवार संजय गाडे यांना 37,062 मते मिळाली, जेणेकरून त्यांचे चिन्ह पिपाणी होते। नगरमधून निलेश लंके 28,929 मतांनी जिंकले। अपक्ष उमेदवार असलेल्या गोरक्ष आळेकर यांना 24,625 मते पडली। भिवंडी मतदारसंघातून सुरेश म्हात्रे हे 66,121 मतांनी विजयी झाले। अपक्ष असलेल्या कांचन वखरे यांना 24,625 मते पडली, जेणेकरून त्यांचे चिन्ह पिपाणी होते। रावेर मतदारसंघातून पवार गटाकडून श्रीराम पाटील हे उमेदवार उभे होते, ते 2,72,000 मतांनी पराभूत झाले। त्यांच्या विरोधात असलेल्या अपक्ष उमेदवार एकनाथ साळुंके यांना 41,982 मते पडली। म्हाडा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते हे पवार गटाचे उमेदवार होते, ते 1,20,000 मतांनी जिंकले। अपक्ष उमेदवार रामचंद्र घुटेकर यांना 56,421 मते पडली। अशा पद्धतीचं मतदान पिपाणीला झालेलं आहे। पिपाणी विरुद्ध तुतारी अशा पद्धतीचा सामना करण्याचा प्रयत्न केला, मात्र विरोधकांची ही खेळी यशस्वी झाली नाही। पवार गटाची सरशी झाली आणि पवार गटांना 8 जागा मिळालेल्या आहेत, जेणेकरून 1999 साली शरदचंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती, त्यावेळेस पवार गटाला चांगल्या जागा मिळाल्या होत्या। त्यानंतर शरद पवार गटांना तितक्या जागा मिळालेल्या नव्हत्या, मात्र या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने
पवार गटाला एकूणच महाआघाडीला कौल दिला आणि शरद पवार गटाची चांगली सरशी या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहावयास मिळाली.